नाही, 13 ऑक्टोबर 25 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेतला. तो ऐतिहासिक आहे, कारण या परिस्थितीमध्ये एवढा मोठा वेतनवाढीचा फरक द्यायचा किंवा वेतनवाढ करायची, हा निर्णय खरोखर ऐतिहासिक आणि चांगला होता. त्याचं आम्ही स्वागत केलं, गुलाल उधळला, फटाके वाजवले आणि पुढचे धोके, संभाव्य धोके माहिती होते. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थ खात्याचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता, त्यांना बैठकीला हजर ठेवलं होतं आणि त्यांच्या साक्षीने त्यांना सगळ्यांच्या समोर विचारलं. त्याची ऑडिओवर रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. तसे मिनिट्स काढलेले आहेत शासनाने की हा निधी शासन देणार ना 65 कोटी महिन्याला, तर ते हो म्हणालेले. आणि पुन्हा द्यायचं ना, जाहीर करायचं ना, तरी तुझा ते हो म्हणाले. आणि असं असतानासुद्धा गेले 3 महिने एस टी महामंडळाला अर्थ खात्याने पैसे दिलेले नाहीत. या संदर्भात पत्रव्यवहार केला. माझ्या माहितीप्रमाणे परिवहन मंत्री स्वतः जाऊन आले अर्थ खात्यामध्ये. त्यांनीही वारंवार फोन केले, तरीही अर्थ खात्याने तो निधी दिला नाही. आता का दिला नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण जाहीर केला. आता काय झालं, एस टी महामंडळाने 2 महिने आपल्या तिजोरीतून हा वेतनवाढ फरकाचा हप्ता दिला, पण आता महामंडळाच्या तिजोरीतच खरकट आहे, ते देणार कुठून? त्यामुळं आता तो थांबला आहे. आणि 4200 कोटी रुपयांची देणी महामंडळाची आता थकीत आहेत. त्याशिवाय PF, ग्रॅज्युटी, बँक ही सगळी देणी थांबलेत. अशा परिस्थितीत जर अर्थ खात्याने निधी दिला नाही तर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हे वेतन, भत्ते, महागाई किंवा इतर ज्या फरक हे देणार कसं, असा महामंडळासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळं आमचं आंदोलन महामंडळाच्या विरोधात नाही. आम्ही तसं नोटीसमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा उपमुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री यांच्या विरोधात नाही, कारण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि ते आम्ही स्वतः पाहिलेत. हे फक्त जे ओमप्रकाश गुप्ता आहेत ते निधी द्यायला अडकाटे आणत आहेत. त्याने आमचा निधी रोखून धरला आहे आणि म्हणून आम्ही हा बोंब मारो आंदोलनाचा टीझर सादरीकरण केलेलं आहे. ही एक झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. मी तुम्हाला सांगतो, जर निधी दिला नाही या आठवड्यामध्ये तर 24 तारखेला मात्र काही खरं नाही. इतक्या बोंबा मारू एस टीचे कर्मचारी आझाद मैदानात जमा करून की त्यांना त्यांची खुर्ची हालेल अशी परिस्थिती निर्माण करू आणि त्याचा त्राससुद्धा आजूबाजूच्या जनतेला होऊ नये म्हणून हे बोंबा मारो आंदोलन व्हायला नको, यासाठी निधी दिला पाहिजे. आणि कदाचित मी तुम्हाला सांगतो, याचा ऑपरेशनवर पण परिणाम होऊ शकतो, होऊ नये म्हणूनच आम्ही टीझर सादर करतो इशारा देण्यासाठी. कारण आम्ही एस टीचे वेलविशर आहे, आम्ही प्रवाशांचे वेलविशर आहे, त्यांची कुचंबना होऊ नये म्हणून हे आम्ही सादरीकरण केले टीझरीचं. हा डेमो म्हणा, प्रात्यक्षिक म्हणा, टीझर म्हणा, काही म्हणा, पण यातून आम्हाला सरकारला आणि खास करून अर्थ खात्याला आणि अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा म्हणून हे सादरीकरण केलं आहे. झालं ना हां ठेवू नका, पकडा रोडच्या समोर नका, साईड आता हे तुम्ही घेताय का? आमची संकल्पना काय आहे ताई, की आम्हाला शक्यतो महामंडळाचं नुकसान करायचं नाही. एकच संपादन आत्ता आपण बाहेर आलो आहे आणि याच्यात बघा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा परिमंत्र्यांचा दोषच नाही. आम्ही स्वतः बघतो आहे, ते पाठपुरावा करतात तरी हे आडेबाजी करत आहेत. आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं, कारण हे नंतर निधी देत नाहीत म्हणून, आणि त्यांच्या साक्षीनेही जाहीर केलं. तरीसुद्धा त्यांनी पुन्हा
हा खोडा घातला आणि चूक केलेली आहे आणि म्हणून हे आम्हाला आंदोलन करावं लागते आणि म्हणून एक टीजर नाही ऐकत कारण त्यांचे बघा त्यांनी फोन केलेत, ते स्वतः गेलेत, त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार आहे ना, आता हे पत्र मला दाखवायचं नाही, गोपनीय पत्र मला कुठून तरी मिळालं आहे, पण हे बघा पत्रव्यवहार इतक्या वेळा पत्रव्यवहार केला आहे, इतक्या वेळा पत्रव्यवहार केला आहे निधी मागणीचा. हे बघा किती पत्र आहे ती, म्हणजे मला वाटतं 16 पत्र आहेत, 16. कदाचित याच्यात मला नक्की वाटतं याच्यात काहीतरी राजकारण आहे, मोठं राजकारण आहे. कदाचित एवढी ऐतिहासिक मोठी वाढ ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सरनाईक साहेबांनी पुढाकार दिली की त्यांना कदाचित श्रेय मिळू नये, कारण एस टी कामगारांमध्ये त्यांच्याबद्दल तुफान, अगदी मी विरोधी विचारधारेचा आहे तरी मी त्यांचं समर्थन करतो आहे, त्यांचं कौतुक करतो आहे. ते कदाचित त्यांच्या डोळ्यात खुपलं असेल, कारण न्यूजमधून, पेपरमधून, मीडियामधून सगळीकडून हे येतं आहे आणि म्हणून कदाचित हा राजकारणाचा पण भाग असेल अंतर्गत, असं आम्हाला शंका यायला लागली आहे. हे नक्की आहे आणि म्हणून हे असा माजुरडापणा करतायत. आज जे ते माजुरडापणा करतायत ना, खास करून ओमप्रकाश गुप्ता, तुम्हाला माहीत नाही हेच एमडी होते स्वतः, त्यांना माहीत आहे एसटीतली परिस्थिती, आणि तरी नको ते काहीतरी बहाणे काढून जाहीर केलं नसताना आमचं काही म्हणणंच नव्हतं. जाहीर करून जर तुम्ही ही वाढ देत नाही आहे, विनाकारण थांबवलं. आता काय झालं याच्यामध्ये एक मुद्दा अजून आहे की 48 हप्ते मिळणार म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनी घरासाठी कर्ज काढलं आहे कुणी, कारण बाबा 48 हप्ते तर पुढे चालू राहणार म्हणून. कुणी अजून काही व्यवसायासाठी असेल किंवा कोणाची अजून काही असतील आयडिया, बाबा नोकरीतनं काहीतरी वेगळा धंदा करावा, वेगळा काहीतरी व्यवसाय करावा म्हणून. आता काय झालं, 2 महिने पैसे मिळाले, आता बंद झाले. आता त्यांनी काय करायचं? आणि तोंडात घासलेला घास हिरावून घेण्याचं काम या अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांनी खास करून ओमप्रकाश गुप्तांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. मला असं वाटतं सरकारने ते असल्या निगेटिव्ह माइंडेडचा अधिकारी ठेवू नये.